कोथिंबीर बघू शकता, कोथिंबीर या ठिकाणी 5 ते 7 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पालक बघू शकता. पालक कसा आहे? पालक सुद्धा 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. चाकवत कशी? चाकवत 7 ते 8 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये चाकवत ही 7 ते 8 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर ही करडी करडी सुद्धा 6 ते 7 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता. मुळा हा 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा 200 पासून 350 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतो. 200 पासून ते 350 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. काकडी बघू शकता. काकडी या ठिकाणी 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भोपळा बघू शकता. 200-250 भोपळा 200-250 200 ते 250 रुपयांना बॅग. 20 रुपये किलो, 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर बीट बघू शकता. 20 रुपये. बीट हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. मिरची 70-80. त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते. वांग बघू शकता. वांग या ठिकाणी अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला पाहायला मिळतंय. 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये वांग हे 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वांग हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. तर हलका माल हा 10 रुपये किलोपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता. कांदापात हे 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न मका बघू शकता. स्वीटकॉर्न ही 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मका ही 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 15 पासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीत हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 25 ते 28 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन वाटाणा बघू शकता 25 ते 28 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर दिल्ली गाजर बघू शकता. दिल्ली गाजर हे 22 ते 24 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता. पिकाडोर मिरची ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. फ्लावर हा 150 ते 250 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर हलका माल हा म्हणजे त्याच प्रमाणात 150 ते 250 रुपये कॅरेट याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. आगोरा वांग हे पण या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता. मेथी ही 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 5 रुपये पेंडीपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. लसूण बघू शकता. या ठिकाणी लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे. हा 120 रुपये किलो याप्रमाणे. हा 140 रुपये किलो याप्रमाणे. तर हा 150 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर गावरान लसूण बघू शकता. गावरान लसूण हा या क्वालिटीमध्ये लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे. तर या क्वालिटीमध्ये लसूण हा 150 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. आलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. हे 60 रुपये किलो याप्रमाणे. तर या क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. 50 पासून 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता. बीट हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये सुपर माल आपल्याला पाहायला मिळतोय. हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बीन्स बघू शकता. बीन्स हा
या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर चांगला माल हा 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नवीन बटाटा बघू शकता. नवीन बटाट्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन बटाटा हा 16 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता आपल्याला या ठिकाणी 16 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. तर इंदोर बटाटा कसा आहे? इंदोर बटाटा हा 17 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता. काळा घेवडा हा 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता. चवळी ही 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये चुहा कारलं बघू शकता. चुहा कारलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हे या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. लय भारी कारलं. गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर चांगला माल हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला गावरान गाजर या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये गाजर आपल्याला 10 पासून ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते. त्याचबरोबर भेंडी बघू शकता. या क्वालिटीमध्ये भेंडी ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बदला माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये चिक्कू बघू शकता. चिक्कू हा 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड हे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पपई सुद्धा 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबी बघू शकता. कोबी ही 150 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 10 ते 15 किलोची बॅग. 10 ते 15 किलोची बॅग ही 15 किलोची बॅग आपल्याला 150 रुपयांना याप्रमाणे पाहायला मिळते. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये कोबी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता. खरबूज हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मोसंबी बघू शकता. मोसंबी या ठिकाणी 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग बघू शकता. शेवगा शेंग ही 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. आलं हे आपल्याला 60 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता. राजमा हा 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये राजमा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये रताळाची आवक बघू शकता. रताळ ही 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता. रताळी ही 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता. लिंबू हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ब्रोकोलीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ब्रोकोली ही 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये ब्रोकोली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ₹30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर घेवडा बघू शकता. घेवडा हा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये घेवडा हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर मित्रांनो, हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.